हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर ही माझी वीकेंडची तयारी चालू आहे. मी काहीतरी स्पेशल वीकेंड रेसिपी बनवते आहे. जसं तुम्ही बघू शकता मी इकडे पीठ मळते आहे, पण कसलं पीठ मळते हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर हे पीठ आहे मैद्याचं, जे मी मळते पिझ्झा बनवण्यासाठी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी पूर्ण दिवसाचं काम करून झालं आहे, पूर्ण वीकचं काम झालं आहे. मंडे टू सॅटर्डे ते वर्किंग, आय एम अ वर्किंग वुमन. सो पूर्ण वीकचं काम हो. आता सॅटर्डे आहे, आज म्हणजे काल सॅटर्डे होता. मी माझं स्विमिंग क्लासेस करून आधी मस्त आंघोळ केली आणि आता उद्याचा प्लॅन करते आहे. उद्या मी प्लॅन करते पिझ्झा बनवायचा. मी पिझ्झाचं सगळं सामान घेऊन आले आहे, तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे. आणि हा माझा पिझ्झाचा डो पण मी बनवला आहे, जस्ट मळून ठेवला आहे. तर हे आहे आणि ह्याच्यावर मी ऑइल टाकलं आहे. ऑइल टाकून त्याला रात्रभर असं ठेवणार आहे, रात्रभर म्हणजे ते वर येईल. तर उद्या सकाळी मी दाखवेन ह्याचं डो कसं झालेलं आहे. तर ह्याच्यासाठी मी यूज केलं आहे बेकरचं ऑल पर्पज फ्लावर मैदा. ॲक्च्युली बेकिंगसाठीच आहे. आणि मी कॅरफोरला गेलेली तर तिथून हे सगळं सामान आणलं आहे पिझ्झाचं. हे ईस्ट यूज केलं, ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट फ्लावर बनवण्यासाठी. आता कॅरफोरवरून मी काय काय आणलं तर मशरूम्स आणले, बटन मशरूम्स, एक चीजचं पॅकेट मॉझरेला. ह्याच्यात ॲक्च्युली सगळे चीज आहेत. हे ऑफरमध्ये होतं म्हणून मी घेतलं. प्रेसिडेंट ब्रँड आहे कोणतं तरी, नॅचरल 4 चीजेस. म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याच्यात हे दिसतं मॉझरेला आणि चेडर चीज असं मिक्स आहे. हे मॉझरेला चीज, ओके. आणि हे आहे गौडा चीज, रॉयल होलांडिया गौडा चीज. तर ह्याचे काही 3-4 स्लाईस आहेत, 4 स्लाईस आहेत, ओके. हे 3 दिरामला भेटलं मला. हे आहे 17 दिराम. 17 दिरामला मला हे ऑफरमध्ये मिळालं. आणि एक मॅगीचं पिझ्झा सॉस आणलं आहे, हे 10 दिरामला भेटलं, 10 दिरामला मिळालं. आणि मशरूम घेतले मी 4 दिरामचे. आणि सगळ्यात मस्त गोष्ट ही बेसिल लीव्स मी घेतलं आहे. हे असं झाड मिळतं इकडे 3 दिरामला. हे टाकणार आहे पिझ्झावर उद्या, ओके. तर माझा आजचा दिवस इकडेच सांगतो. मी आता खूप थकली आहे, खूप टायर्ड आहे, तर मी जाऊन झोपणार. आणि उद्या मी खूप एक्सायटेड आहे पिझ्झा बनवण्यासाठी. मी ॲक्च्युली हा पिझ्झा मी बनवते आहे नेपोलिताना पिझ्झा, म्हणजे असं नॉर्मल डोवाला पिझ्झा नाही आहे, प्रॉपर सावरडो किंवा नेपोलिताना पिझ्झा बोलतात त्याला, तसं बनवणार आहे. मला खूप आवडतं. तर स्टे ट्यून गाईज. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर काल मी पिझ्झाचं डो जे भिजत टाकलेलं ते कसं झालं आहे ते बघूया जाऊन. चला. हे बघा किती राईस झालं आहे. मी लाईट चालू करते, तुम्हाला दाखवते. फुल बघा कसं राईस झालं आहे. मस्तपैकी राईस झालेला आहे माझा डो, पिझ्झा डो. किती भारी दिसतंय. ह्याला मी आता ह्याची हवा नाही काढणार, थोडं असंच ठेवते, थोड्या वेळाने करू. ह्याला मी असं गुच्छा मारलाय. पण हे असं वरती येत नाही आहे. ओके, मळून घेते परत पीठ. हे
आता कारण जास्त फ्लफी नाही झालंय, कारण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर आता मी ह्याला रूम टेम्परेचरवर ठेवते असे गोळे करून. बघूया. हे बघा माझं पीठ कसं असं अजून राईस झालंय. मी मोठ्या टोपात ठेवलं आणि हे असं मस्तपैकी आता राईस झालंय. ह्याला मी मळते आणि आता आम्ही पिझ्झा बनवायला स्टार्ट करू. आणि ते 2 जण होते ते तरी अंडरग्राउंड होते आणि ते गोव्यामध्ये लपले होते. हे मी बनवलंय एक पिझ्झा. असा काही बनला आहे मस्तपैकी आणि तो अजून होतोय. मी जो फर्स्ट पिझ्झा मी बनवते टाकला ओव्हनमध्ये. असा मस्त दिसतोय, टेम्पटिंग दिसतोय. सो गाइस, हे आहे सेकंड पिझ्झा जो कविता बनवते. सॉरी थर्ड पिझ्झा आहे. सॉरी सेकंड पिझ्झासाठी मी खाली गेलेलो ऑलिव्ज आणि पनीर आणायला, कारण की मला पनीर आणि ऑलिव्ज टाकून खायची इच्छा झालेली. प्लॅन होतं फक्त पनीर आणि एग स्प्राईड घ्यायचा, पण ऑलिव्ज दिसले मला तिथे, मी घेतले. आणि फोर्थ पिझ्झा असणार आहे चिकनचा, जो आम्हाला आमच्या नेबरने दिला आहे. थोडा चिकन ते मी खाणार आहे. सो याच्यावरती कविता टाकणार आहे कॅप्सिकम, बेसिल, ऑलिव्ह. सो हे आहे. सॉरी मी नवीन आहे यूट्यूब चॅनलवरून, म्हणून मला अजून बोलायची सवय नाही लागलेली. होपफुली थर्ड व्हिडिओमध्ये मला बोलायची सवय होऊन जाईल. हे असं प्रॉपर फॉर्मॅट नाही झालं अजून. नाही, माझ्या हिशोबाने तर प्रॉपर झालेला आहे. जो फर्स्ट सेकंड पिझ्झा बाहेर आलेला त्या हिशोबाने ओव्हन मध्ये कडक होत आहे ते टेम्परेचर नाही. ओव्हन सोरठ मध्ये भेटलेला होता. एक माणूस कविताकडे आलेला घरी, त्यांनी स्क्रॅच करून पैसे देऊन 1000 रुपयामध्ये ओव्हन भेटलेला. पण मी आता दुबईला घेऊन आले तो ओव्हन. पण आम्ही इन कमिंग मंथ्स एक नवीन ओव्हन घेऊ, ज्याच्यामध्ये आमचा चांगला पिझ्झा बनेल. आमचं घर छोटं असल्यामुळे आम्ही बहुतेक गोष्टी मोठ्या घेऊ शकत नाही. होपफुली 6 महिन्यामध्ये आमचं मोठं घर झालं तर आम्ही एक मोठा ओव्हन घेऊ दुबईमध्ये. खूप अमीर आहेस रे तू. अमीर बनणार मी. थोडं हे करून घेतलंय असं, पण हे थोडं कडक होत आहे कारण आमचं ओव्हन एवढं खास नाही. पण हे बघा कसं झालंय. आता मी ह्याला परत बेक करणार. पिझ्झा बेक करतात ना? बेक करतात. आम्ही क्रीम चीज टाकले. सॉरी गाईज, आम्ही ट्राय करत होतो बुराटा चीजसाठी, पण कविता काल गेलेली बुराटा चीज आणायला कॅरिफोरमध्ये. अनफॉर्च्युनेटली बुराटा चीज तिथे नव्हतं. मी गेलो नाही त्याबरोबर. अगर मी गेलो असतो तर भेटला असतं. का बोलतो? बुराटा चीज नव्हतं. बुराटा चीज दोन फॉर्म मध्ये येतात तिथे कॅरिफोरमध्ये. एक होतं मिनी बुराटा पण भेटतं. ते बुराटा नाही भेटत, ते मॉझरेला असतं, मिनी मॉझरेला असतं. ओके 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 ठीक आहे. चालेल, चला नेक्स्ट टाइम आम्ही बुराटा एक दिवस अगोदरच घेऊन येऊ कुठून तरी. हा मला पिझ्झा बघा. सॉरी मी बंद करते. हा किती मस्त झालाय. हा ॲक्च्युली माझ्या ओव्हनमध्ये नाही बनवला मी, माझी नेबर आहे छाया, तिच्या ओव्हनमध्ये बनवला. आणि हा टोस्टर आहे. आमचा जो ओव्हन आहे तो टोस्टर आहे. मग ह्याच्यामध्ये टोस्ट होतं, त्याच्यामध्ये असं कडक मला पिझ्झा लागलेला आहे. पण हा मस्त दिसतोय, टेम्पटिंग. हा माझा पिझ्झा आम्ही खातोय, खूप एन्जॉय करतोय. तर हा थोडा टोस्ट झालाय, कडक झालाय. खाऊन टाकलाय. नॉर्मल
पराठ्यासारखं झालं आहे, याचा चीजी नाही. पण हा पिझ्झा मस्त फ्लफी झाला आहे. तो मी जर भूक लागली तर खाईन. हा आहे सागरचा पिझ्झा, चीजीएस्ट पिझ्झा आणि चिकन टॉपिंग टाकलेलं आहे. काहीतरी जास्तच टॉपिंग टाकलं आहे बघ. तू बोली टाक कांदा हे टाक. वाव, कसं आहे? छान चिकन पिझ्झा गरम गरम. शावर तू जरा जास्तच कांदा टाकलाय ह्याने, है ना? इंडियन पिझ्झा झाला हा, इटालियन नाही. हे बघा पिझ्झाचं बेस कसं झालंय, दाखव कसं खाली. थोडं फ्लफी झालंय. वरून दाखव, वरून टॉपिंग दाखव, वरून टॉपिंग. पाणी सुटलं ना तर. हे गाइस, माझा लास्ट पिझ्झा बघा. इकडे टाकते ऑलिव्ह घ्या ना, आणि थोडं ऑलिव्ह ऑइल, सॉरी साईडला ऑलिव्ह ऑइल टाकणार. संपत टाक. हा पिझ्झा असा फ्लफी नाही झालाय इकडून जे होतं ना असं फ्लफी, पण नेपोलितानासारखा दिसतोय. पण टेस्टी झालाय, फक्त फ्लफी नाही झालाय. पण नेक्स्ट टाइम आम्ही ओव्हन चांगल्यातला घेऊ, त्याच्यामध्ये ट्राय करू. सिरियस झाली रे एकदम. ओव्हन चांगला खाऊन दाखवते कसं आहे. गरम आहे, गरमच असणार ना. नंबर झाला, मस्त झालाय. बाहेर 180 दिरामला भेटतो नेपोलिताना पिझ्झा. आम्ही घरी बनवलाय 30 दिराममध्ये. छान झालंय. ओके, मग माझा वीकेंड छान होता, छान आहे, चालू आहे. प्रणेश मोरेचा व्हिडिओ बघते, स्टँडअप कॉमेडी. MSP आजूबाजूचा दाखवतो आणि पिझ्झा खातोय. तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवूया. मी माझा पिझ्झा एन्जॉय करते आणि व्हिडिओ बघते. हॅपी वीकेंड, बाय, भेटू नेक्स्ट वीकला.